काल भर सकाळी 10:30च्या सुमारास साई मंदिराच्या लगत भर वर्दळीच्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाला रस्ता तडवून चक्क जादू दाखवतो असं म्हणत आधी बोलण्यात गुंतवले व दमदाटी करून त्याच्याकडील मोबाईल आणि पैसे घेऊन एका भामट्यानं पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर। श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या 2 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप, बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी। ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील। शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा। मोबाईल क्रमांक 80 55 85 54 45 तसेच 70 30 03 54 45। शिर्डी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासन आणि श्री साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागानं जोरदार कामगिरी करत छोट्या छोट्या चोऱ्या, पाकिटमारी आणि भाविकांच्या फसवणुकीच्या घटनांना बऱ्यापैकी आळा घातल्याचं चित्र आहे। मात्र आता ह्या भामट्यांनी अनोखी शक्कल लढवत रस्त्यानं जाणाऱ्या एकट्या दुकट्या व्यक्तीला अडवून हात चालाकी करत प्रसंगी दमदाटी करत लुबाडण्याचे प्रकार होत असल्यानं प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे विशेष लक्ष घालत दिवसाढवळ्या यंत्रणेला आव्हान देत कार्यभाग साधणाऱ्या या अपप्रवृत्तीला आळा घालावा अशी मागणी आता पुढे येत आहे। काल सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास साई मंदिर शेजारील जुन्या पिंपळवाडी रस्त्यावर नवीन दर्शन रांगेच्या पुलाखाली एक शिर्डीतील हॉटेलमध्ये कामाला असलेल्या मूळचा मध्य प्रदेशातील तरुण गावावरून नुकताच आला आणि 1 नंबर गेट जाऊन आपल्या रूमकडे निघाला असताना एका 22 ते 25 वयोगटातील तरुणानं त्यास अडविला आणि तुला जादू दाखवतो असं म्हणत खाली पडलेला एक दगड त्याच्या हातात दिला आणि मूठ झाकून उघडल्यावर नकळतपणे हात चालाकी करत दगडाच्या जागी 20 रुपयांची नोट झाली आणि त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेवण्यात भुरळ पाडून त्याचे पैसे आणि मोबाईल घेऊन सदर तरुणानं पोबारा केल्याचा अनोखा प्रकार घडल्यानं दीपक कुमार साहू यांनी साई न्यूजशी बोलताना सांगितले की दीपकने सांगितलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत। याबाबत दीपक साहू हा शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेला असता त्यास मोबाईल आणि सिम गहाळ झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं। साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागाशी या तरुणानं संपर्क केला असता सुरक्षेच्या कारणास्तव व कायदेशीर बाबींमुळे संस्था प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज देता येत नसल्यानं या तरुणाला न्याय मिळणार कसा आणि चक्क दिवसा भाविकांची आणि नागरिकांची लुटमार करणारे हे भामटे जेरबंद कसे होणार हा सवाल आता उपस्थित होत असून तसेच असे प्रकार साईबाबा संस्थांच्या रुग्णालय परिसरात आणि इतर ठिकाणी देखील झाल्याचं समजतंय। मात्र घटना घडली त्या सकाळी 10 ते 11 दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागाने तपासून आपल्या साध्या वेशातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याबाबत सतर्क करून या टोळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी आता साई भक्त व नागरिकांमधून होत आहे। एमपी से आया है, महाराष्ट्र मनमाड़ से शिरडी आ रहा था। 1 नंबर गेट पास से मैंने उतरा, उस आदमी ने मेरे को रोका, एक पत्थर दिखाया, पत्थर में उसने मेरे हाथ पे दिया, बोला इसको पकड़। फिर मैंने उसको पकड़ा तो 20 का नोट बन गया। फिर उसने मेरे को सामने आ गया, मेरे को बोला दिखा पैसा दिखा, कितना पैसा रखा है। मैंने नहीं दिखा रहा, फिर सामने आके खड़ा हो गया मेरे को। फिर उसने सामने आके खड़ा हुआ, फिर मैंने दिखा दिया उसको। फिर बोला फ़ोन दिखा, अपना फ़ोन का पासवर्ड खोल। मैंने खोला था, बोला खोल, मैंने फिर खोल दिया पासवर्ड उसका। फिर उसने मैंने फ़ोन बैग में रख लिया, खींच में नहीं रखा मैंने। फिर मैं आके रूम पे देखता हूँ तो फिर फ़ोन है ही नहीं। उसके अलावा मेरा कोई नहीं मिला वहाँ पे। कुछ समझ में आया, मेरे हाथ को पकड़ा, फिर हाथ पकड़ने के बाद उसने पता नहीं क्या किया मेरे को। मैं काम को पहला ही दिन आ रहा था इधर, पहला दिन मेरे साथ ऐसा हो गया। आदमी वो हट्टा कट्टा सा 20-22 साल का था, हड़का सामला था। इससे सामने आके खड़ा हो गया मेरे को, बोला दिखा मेरे को, फ़ोन दिखा, पर्स दिखा। मैंने सब कर दिया उसको। मैं अकेला था, उधर कोई ना था मेरे साथ में। वो हाँ अकेला था वो भी। पाउडर वाटर कुछ नहीं किया, जादू जैसा किया है, कुछ समझ में नहीं आया। फिर पर्स में 1000 रुपये था।
पुलिस स्टेशन में गया तो उसमें वो फाइल लिखा तो सिम का लिख गया, उसमें बोला कैमरा चेक कराने का, वो स्वस्थान का हो। मैं स्वस्थान में गया, स्वस्थान के पुलिस वालों जो सिक्योरिटी रहते उन्होंने बोला कि थाने में जाओ। मैंने थाने में गया, उसका रिपोर्ट लिखाया, उन्होंने सिम का लिख दिया। मैंने बोला कि वो लोग बोले कि आप जाओ वहाँ चेक हो जाएगी कैमरा। फिर मैं स्वस्थान आया तो वो लोग बोले कि ये सिम का है, ये कैमरा चेक नहीं होगा, फिर वापस पुलिस स्टेशन जाओ। मुझे बहुत बुरा लगा, मैं गरीब आदमी हूँ, उतने दूर से काम करने के लिए आया हूँ। फिर इधर जब पहला दिन मेरे साथ ऐसा हो गया, बहुत बुरा लग रहा है मेरे को। खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा। सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात। तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।